हे हाय एव्हरीवन, आय एम श्वेता मस्के दिस साइड. तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज तुम्हाला पाहायला भेटणार आहे सुंदर असा मेकअप ट्युटोरियल. ॲक्च्युली हा व्हिडिओ खूपच मोठा झाला होता, त्याच्यामुळे मला फास्ट फॉरवर्डमध्ये करावं लागलं. तुम्हाला समजत असेल की मी तिथं बोलत आहे, बट व्हिडिओ इतका मोठा झाला होता, मला खूपच अवघड झालं अपलोड करणं. त्याच्यासाठी मी फास्ट फॉरवर्डिंग केलेले आहेत. मी ऑलरेडी सेट करून ठेवलं होतं की मी म्हणजे करत तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगत होते. मग मी इथे सांगत आहे की पाणी पिणं खूप गरजेचं आहे. जर आपण वेळेवर आणि जितकं आपल्या शरीराला पाहिजे तेवढं पाणी पिलं तर व्यवस्थित आपली म्हणजे फेस आपला हायड्रेट राहण्यासाठी मदत होतं. तर मी सांगत होते की पाणी न पिल्यामुळे किंवा स्किनची केअर न घेतल्यामुळे माझ्या फेसवरती खूप सारे प्रॉब्लेम्स आलेले आहेत. मग तर तुम्ही सुद्धा कॅरी करताय ना, व्यवस्थित पाणी पीत जा, तुमचं स्किन खूप छान राहील, गॅरंटीड आहे. तर मी बसलेली आहे, छान असा आउटफिट घातला आणि कधी पण तुम्हाला मेकअप करताना असंच आउटफिट घालायचं आहे ज्याला किंवा बटन्स असतील किंवा झिप वगैरे असेल, कारण आपल्याला नंतरनं चेंज करताना काही प्रॉब्लेम होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. सो मी हेअर बेल्ट वगैरे लावलेला आहे, कारण की हेअर पण आपल्याला खूप जास्त डिस्टर्ब करतात. जे बेबी हेअर्स राहतात ते मध्ये मध्ये येतात. मग तर मी पाणी पित आहे, पाणी मध्ये मध्ये पाणी पित राहायचं आहे. पाणी पिऊन सुरुवात करते मी. चला तर मग बॉटल ठेवून दिली. आता फर्स्ट स्टॉप आपल्याला एक नॅपकिन सुद्धा कॅरी करायचं आहे मेकअप करते वेळेस. नॅपकिन मी समोर ठेवलं आणि तिथून मी माझं फास्ट करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर मी साईडलाच ठेवली होती सर्व प्रोडक्ट. आता माझी स्किन ही ऑइली आहे, त्यामुळे माझ्या फेसचे प्रोडक्ट वेगळे असतात. तुमच्या फेसनुसार तुम्हाला प्रोडक्ट सिलेक्ट करावे लागतात, असं असतं ॲक्च्युली प्रॉब्लेम. तर एक मिरर, ॲक्च्युली मी मिरर घेतला नव्हता, तर मिरर घेण्यामध्ये थोडा उशीर झाला. एक मिरर आपल्याला पाहिजे. मी सांगत होते तुम्हाला माझे प्रॉब्लेम्स तुम्ही बघू शकता, तितके काही दिसणार नाहीत लाईट्समध्ये. मी नंतरनं तुम्हाला एखाद्या वेळेस किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच हे करेन. तर मी वेट वाईप्सनं फेस क्लीन करत आहे. फर्स्ट स्टॉप मी फेस वॉश केलं होतं, तरी सुद्धा मी स्टेप बाय स्टेप करण्याचा प्रयत्न करते. वेट वाईप्सनं क्लीन केल्यानंतर ना आपण पुढे जाऊया. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझ्या इन्स्टा आय डीचं पेज आहे श्वेता मस्के मेकओव्हर म्हणून. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इन्स्टा आय डीची लिंक मेन्शन करेन, तुम्हाला तिथं जाऊन फॉलो करायचं आहे. आणि तसंच आता चालू झालेले आपले पुढचे टेक्निक्स फास्ट. तर फेस क्लीन केल्यानंतर ना मला खूप छान वाटत होतं, असंच मी सांगते. त्याच्यानंतर हे आपल्याला टाकून द्यायचं नाही, आपल्याला पुढे कामाला येणार आहे. तुम्ही बघू शकता कशासाठी यूज करू शकता. आता इतके सारे मॉइश्चरायझर आहे, PSCचं वगैरे एम्ब्रॉयलिसिसचं वगैरे. तर मी माझ्या फेससाठी कोणतं मॉइश्चरायझर घेते तुम्ही बघू शकता. आणि मी ब्रश घेतला PSCचा मॉइश्चरायझर ॲप्लिकेशनचा. तर मी पाऊंडचं मॉइश्चरायझर घेते. आणि मी आधी सांगितलं होतं की मला मेकअप लॉंग लास्टिंग नको आहे, तर मेकअप फक्त मला माझे व्हिडिओसाठी जे माझं शूट आहे आज त्याच्यासाठीच मला मेकअप करायचा होता. तर मी पाऊंडचं मॉइश्चरायझर घेतले. आणि तुम्ही बघू शकता हेअर बेल्ट्स लावून सुद्धा हेअर्स खूप डिस्टर्ब करत होते. ब्रशने ॲप्लिकेशन केल्यानंतर मी हँडने ॲप्लिकेशन करते, तुम्ही बघू शकता. सॉरी गाईज, फास्ट फॉरवर्डिंग झाल्यामुळे तुम्हाला खूपच फास्ट होतं व्हिडिओ, बट तुम्हाला समजेल इतकंच आहे, जास्त पण स्पीड नाही आहे. आय होप की काही स्किप झालं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर मी छान असं मसाज केलं. मग त्याच्यानंतर मग टोनर, इतके सारे टोनर आहेत, पण मी टोनर ॲप्लिकेशन करणार नाही. हां गाईज, मी टोनर ॲप्लिकेशन करणार नाही आहे, कारण की मी रोज स्किन केअर करत असल्यामुळे माझे ओपन पोर्स बऱ्यापैकी म्हटल्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात श्रिंक झालेले आहे. त्याच्यामुळे मला जास्त तेवढं काही वाटलं नाही. आणि नंतरनं मी हे प्रायमर वापरणारच आहे. मी प्रायमर यूज करते, पोर प्रायमर, मॅटिफाय प्रायमर आहे हा. आणि मी व्यवस्थित प्रायमर ॲप्लिकेशन झाल्यानंतर ना मी पुढच्या स्टेपकडे जाते. तुम्ही बघू शकता किती गडबड आहे. ॲक्च्युली खूप निवांत व्हिडिओ होता,
बट फास्ट फॉरवर्डिंग झाल्यामुळे तो तसा वाटतोय. आणि इथून मी घेतले सुप्रा पॅलेट. हा आहे मुंबई 2चा. हे क्रायलॉनचं आहे आणि ह्या ब्रँडमध्ये म्हणजे क्रायलॉनमध्ये सुप्रा पॅलेट जे आहे याच्यामध्ये खूप सारे हे आहेत. हे मुंबई आहे, दिल्ली शेड असतो, मुंबई 02, दिल्ली, मुंबई 01, आय थिंक दिल्ली ब्रायडल, असे खूप सारे शेड असतात. पण तुम्हाला खूप सारं बघून घ्यावं लागतं. आणि इथं मी फेस करेक्टिंग करून घेते. आणि एवढ्या साऱ्या फाउंडेशनमधून मी कोणतं फाउंडेशन घेते, मी PSCचं फाउंडेशन घेतले, तुम्ही बघू शकता. आणि याला आधी शेक करून घ्यायचं आहे. आणि मी सेल्फ मेकअप करत असल्यामुळे मी डायरेक्ट हँडवरतीच घेते व्यवस्थित. तुम्ही बघू शकता इतकं छान कव्हरेज आहे, सिरियसली खूप भारी कव्हरेज आहे PSCचं. मला स्वतःला खूप जास्त आवडतं PSC ब्रँड. माझ्या खूप छान प्रोडक्ट असतात PSCचे. तर मी इथं कंटोरिंग हायलाईट वगैरे करून घेतले. तुम्ही बघू शकता डायरेक्ट आपण पावडर लॉक करून भेटलेलो आहोत. इथं किती छान कव्हरेज आलेले आणि मी किती खुश झालेले आहे. आता इथं पुढे आपल्याला आय मेकअप राहिलेले. मी आयब्रो डिफाईन करून घेते. हा ब्रश आहे PSCचाच आहे. तुम्ही बघू शकता आयब्रो डिफाईन केल्यानंतर ना किती सारं फरक जाणवतंय तुम्हाला. आणि जे मी सांगितलं तो स्टार्टिंगला वेट वाईप्स टाकून द्यायचं नाही आहे. आणि तेच वेट वाईप्सवरती मी आय मेकअपचे ब्रश क्लीन करते आणि किती सारे प्रोडक्ट रिमूव्ह झालं तुम्ही बघू शकता. त्याच्यावर क्लीन केल्यानंतर मी एक ड्राय टिश्यूवरती मी क्लीन करून घेतलं आहे. मग त्याच्यानंतर ना हँडवरती क्लीन करून घेतल्यानंतर ना मी आय मेकअपला स्टार्ट केले आहे. मला आय मेकअप जास्त डार्क नको होतं किंवा ग्लिटरी स्मोकी वगैरे असं काही नको होतं. थोडंसं ठीकठाक म्हणता येईल. थोडंसं मला मीडियममध्ये छान पाहिजे होतं, जास्त हायलाईट नको होते मला. त्यामुळे मी सटलच आय मेकअप करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर मी एक माझा फेवरेट ब्रश घेतले आहे. त्याच्याने मला खूप छान माझं हँड रोटेट होतं. ते ब्रश आहे स्विस ब्युटीचं. आय थिंक त्याचा नंबर काय तर आहे, लक्षात नाही आहे मला. आणि मी आय मेकअप कसं करते तुम्ही बघू शकता. सेल्फ आय मेकअप करणं सुद्धा खूप इझी आहे. जर तुमच्या आईजचा शेप परफेक्ट असेल तर तुम्ही कोणत्याही टाईपचे आय मेकअप सेल्फवरती करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. मी इथे थोडासा हलकासा ब्राऊन कलर, त्याच्यानंतर थोडासा डार्क कलर घेऊन थोडंसं पिगमेंट मी तिथे यूज करते आहे मी. मग त्यानंतर ना मी पिगमेंटला सुद्धा ब्रशनी थोडंसं हे करते, मर्ज करण्याचा प्रयत्न करते, कारण हँडनी थोडंसं हेल्प होती, बट ब्रशनी थोडं आणखी ओके वाटतं. मी ब्रशचा अँड हँडचा दोन्हीचा यूज करून आय मेकअप करते. मग त्याच्यानंतर ना आता जे आपले पुढचे स्टेप राहिलेत, एक्स्ट्रा जे पार्टिकल्स होते ते सगळे रिमूव्ह करून घेते. आणि तुम्ही बघू शकता 2 फिक्सडपैकी मी 2 फिक्सड दाखवले, हुडा ब्युटीचं अँड PSCचं. PSC मी रिकमेंड करेन, कारण की PSC मायक्रो फिनिशिंगमध्ये असल्यामुळे जे छोटे छोटे पार्टिकल्स राहतात आपले ते सुद्धा खूप छान सेट होतात. त्यामुळे थोड्या वेळानंतर ना आपल्या मेकअपला एक खूप छान फिनिशिंगवाला लुक येतो. मी लायनर लावून घेते, लिक्विड लायनर आहे हे. आधी सुरुवातीला राईट आईचं करून घ्यायचं, मग त्याच्यानंतर ना ते पूर्णपणे ड्राय करूनच लेफ्ट आईजकडे यायचं असतं आपल्याला, कारण की दोन्ही सोबत लावू शकत नाही आणि ते पण लिक्विड असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतं. मी छान इथं थोडंसं विंग बाहेर काढले आहे. तुम्हाला समजत असेल की किती कष्ट आहेत, कारण लायनर हे ओलं असल्यामुळं जर आपण आईज ओपन केले तर वरती लागण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी मी डोळे बंद करूनच मी करण्याचा प्रयत्न करते. आणि छान मी फॅनने ड्राय करून घेते. ते ड्राय झाल्यानंतरच मी ह्या आईजकडे येत आहे आणि तसंच मी बोलते सुद्धा, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न पण करते. तुम्हाला समजत असेल की क्लायंटवर करण्यापेक्षा सेल्फ करणं
हे खूपच चॅलेंजिंग असतं, बट तुम्ही जर सेल्फवरती करत असाल परफेक्ट तर तुम्हाला क्लायंटवर करताना प्रॉब्लेम्स येणार नाही. त्याच्यानंतर पुन्हा मी ब्रश क्लीन करून घेते आहे. मी दोन्ही साईडचे लायनर लावून घेतलेले आहेत. आता त्याच वेट वाईप्सनं मी ब्रश क्लीन करून आता मी लिपस्टिक ॲप्लिकेशन करते. हे जे लिपस्टिक पॅलेट आहे ते डिलान्सीचं आहे. बिकॉज लिक्विड लिपस्टिक मी नाही यूज करते, बट आता नव्हतं यूज करायचं मला, कारण मला मिक्स मॅच करून मला काहीतरी असं वेल्वेट टेक्स्चर आहे ह्या लिपस्टिकचं, त्याच्यामुळे मला हे लिपस्टिक जास्त आवडतात. लिक्विड लिपस्टिक लवकर ड्राय होतात, मला ते जास्त ओके नाही वाटत. आपण बघू शकता डायरेक्ट मी सगळं ओके करून तुमच्याशी भेटते आणि तुम्हाला माझा मेकअप कसा वाटतंय नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि आज मी कोणत्या लुकसाठी इतकं मेकअप केले तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. स्टे ट्यून गाईज. तुम्ही बघू शकता, तुमची एक्साइटमेंट मी समजू शकते. आणि मी माझ्या मेकअपला हँड लावून तुम्हाला दाखवले. मेकअप अजिबात आपल्या हँडला लागत नव्हता. तुम्ही बघू शकता अगदी जवळून असं करून सुद्धा मी दाखवते. तुम्ही बघू शकता कितींदा मी दाखवते आणि मी स्वतः पण पाहते, अजिबात नाही लागत. इतका छान मेकअप सेट झाला होता. किती जोरात मी प्रेस करते तरीसुद्धा मेकअप हालायचं नाव नाही घेत. तर तुम्ही समजू शकता राईट टेक्निक्स अँड प्रोडक्ट व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे. प्रोडक्ट व्यवस्थित असले तरी सुद्धा तुमचे टेक्निक खूप मॅटर करतात. आणि माझा छान असा मेकअप लुक झाला आहे आणि क्यूटसा हा मेकअप लुक मला खूप आवडला. 1 2 3. तुम्हाला कसा वाटतोय हा सटल असा लुक? वाव. हेअरस्टाईल नव्हती केली, बट जो बाउन्स होता तो सूट होतोय खूप छान पद्धतीने. आय लव माय लुक. आता मी पुढे व्हिडिओ टाकेनच, फोटो टाकेनच. फायनली ह्या मेकअपसाठी तुम्हाला इतका वेट केला पाहण्यासाठी. फायनली हा लुक होता गाईज माझा साऊथ इंडियनचा. खूप भारी झाला होता आणि एकदम मॅचसुद्धा करत होता. इतकं सुंदर झालेलं आहे. आणि याचे रील्स पाहण्यासाठी माझ्या इंस्टाच्या आयडीला श्वेता मस्के मेकओव्हरला फॉलो करून ठेवा. आणि तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाची लिंक देते, तुम्ही तिथे जाऊन नक्कीच फॉलो करा. खूप छान क्यूट असे रील्स येणार आहेत. स्टे ट्यून गाईज. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा.